नमस्कार मित्रांनो, विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इकडे मल्लिकाने स्वानंदी आणि समरला कायमचा धडा शिकवण्यासाठी इथे आता अर्पिताला खूप मोठं कटकारस्थान करून इथे घरी बोलावून घेतलेलं असतं. कारण तिला असं वाटत असतं की आता मात्र जेव्हा माझी अप्पी इथे येईल तेव्हाच मात्र सगळं काही व्यवस्थित होईल. कारण जी काही सुष्मिता आहे तिला सुद्धा काहीही इथे तिने कितीही काही केलं तरी फरक पडत नाही. आणि त्याचमुळे इथे आता ह्या मल्लिकाने अर्पिताला पुन्हा फोन करून माहेरी बोलावून घेतलेलं असतं. पण आता मात्र वेगळंच चित्र समोर केलेलं असतं. तिचा नवरा मात्र इकडे विलन दाखवलाय. नवरा तिच्यावर अन्याय करतोय, अत्याचार करतोय आणि तिला माहेरी आणून सोडलंय असं दाखवलंय. आणि त्यामुळे मात्र आता स्वानंदीच्या आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ आणि त्याचबरोबर खूप मोठा समर आणि स्वानंदीच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण होताना सुद्धा आपल्याला पाहायला दिसणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, इकडे मालिकेमध्ये सुरुवातीला आपण पाहतोय समर आणि सोबतच स्वानंदी आता हे दोघेही जण प्रचंड आनंदामध्ये असतात. कारण इथे आता त्यांच्या आयुष्यामधला आज हा जो काही आनंदाचा दिवस आहे तो आनंदाचा दिवस इथे खूपच छान पद्धतीने सेलिब्रेट होत असतो. आणि ह्या आनंदाच्या दिवसाला आता मात्र इकडे पारावार उरलेला नसतो. सोबतच आपण पाहतो की इकडे मात्र आता समर आणि स्वानंदी इथे हे सगळं काही नाटक आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे एन्जॉय केल्यानंतर आता ते दोघेही जण घरी जायला निघालेले असतात. आता वाटेमध्ये जात असताना एका बैलगाडीमध्ये ते बसलेले असतात. आणि बैलगाडीमध्ये बसल्यानंतर आता इकडे समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम, खरं सांगू का तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मला ना ह्या सर्व गोष्टींची फार भीती वाटते. स्वानंदी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, राजवाडे, तुमचं काय चाललेलं आहे? तुम्ही वेडे आहात का? हे बघा, घाबरण्याची वगैरे काहीच गरज नाहीये. तुम्ही अजिबात त्या सर्व गोष्टींचा विचार करू नका बरं. तुम्ही फक्त आणि फक्त एकाच गोष्टीचा विचार करा की इथे आता काही जरी झालं तरी तुम्ही मात्र घाबरणार नाही आहात. तुम्हाला मात्र कसल्याही आणि कोणत्याही गोष्टीची इथे भीती अजिबातच वाटणार नाही, असं सुद्धा आता इकडे स्वानंदी बोलत असते. आणि हे सर्व काही बोलल्यानंतर तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हे बघा राजवाडे, काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्ही आता इकडे डोळे बंद करून बसा. मग आता स्वानंदी समरला सांगते त्या पद्धतीने समर हे सगळं काही करण्याचा प्रयत्न करत असतो. सोबतच एवढंच नाही तर दुसऱ्या बाजूला मात्र आता इथे ह्या आपल्या अधिरा आणि त्याचबरोबर रोहन ह्या दोघांनी सुद्धा यांना इथे ना ह्याच्यासाठी पाठवलेलं असतं, म्हणजेच की नाटक बघण्यासाठी. आणि तेव्हा ते लोक मात्र प्रचंड आनंदामध्येच नाटक बघायला गेलेले असतात. जेव्हा ते नाटक बघायला जातात तर त्यावेळेला मात्र इकडे आता हा फोन करून स्वानंदीला विचारत असतो की इथे ताई, तू नाटक बघितलेलं आहेस का? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो, मी नाटक बघितलेलं आहे, पण आता आम्ही रस्त्यामध्ये आहोत, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. नाटक मात्र खूपच छान पद्धतीने झालेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावेळेला मात्र तो म्हणत असतो, खरं सांगतेस का, तुम्हाला नाटक आवडलं का? तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, हो, हे जे काही नाटक आहे ना ते नाटक मात्र प्रचंड छान होतं. आणि राजवाड्यांना सुद्धा ते नाटक जे आहे ना ते फार छान आवडलं आणि खूपच सुंदर पद्धतीने त्यांनी हे सगळं काही एन्जॉय केलं. आत्तापर्यंत त्यांनी अशा पद्धतीचं कधीच नाटक पाहिलं नव्हतं, पण आज मात्र त्यांना ह्या नाटकामुळे फारच जास्त आनंद झाला, असं सुद्धा आता इकडे स्वानंदी बोलू लागलेली असते. तेव्हा मात्र इकडे आम्ही लवकरात लवकर आता मात्र इकडे दोघेही जण पाणी पिण्यासाठी पाणीपुरी खाण्यासाठी थांबलेले असतात. जेव्हा दोघेही जण पाणीपुरी खायला थांबतात त्यावेळेला मात्र इकडे स्वानंदी फारच आनंदामध्ये असते आणि ती पाणीपुरी पूर्णतः एन्जॉय करत असते. समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम, हे सर्व काय करताय तुम्ही? अशा पद्धतीने पाणीपुरी का खाताय? ह्या सर्व गोष्टी करण्याची काहीच गरज नाहीये, प्लीज तुम्ही असं काहीही करू नका, असं सुद्धा स्पष्ट शब्दामध्ये तो तिला सांगत असतो. स्वानंदी म्हणत असते, राजवाडे, अहो काय करताय स्वानंदी मॅडम? त्या लोकांनी हात वगैरे धुतले आहेत की नाही ते सुद्धा आपल्याला माहिती नाही, आणि तुम्ही अशा पद्धतीने पाणीपुरी खाताय ना की त्यामुळे मात्र मला सुद्धा थोडंसं टेन्शनच आलेलं आहे. मग आता मात्र इकडे काही जरी झालं तरी सुद्धा ही पाणीपुरी मी याच पद्धतीने
खाणार असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर ती समरला सुद्धा पाणीपुरी खायला लावत असते आणि समरला सुद्धा पाणीपुरी खायला लावल्यानंतर आता मात्र इकडे त्याला ठसका लागतो. हे सगळं काही त्याला अजिबात जमत नसतं आणि त्यामुळे मात्र इथे आता तो अजूनच टेन्शनमध्ये आलेला असतो. विचार करत असतो की हे सगळं काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने का बरं होत आहेत असा सुद्धा आता इकडे समर विचार करत असतो. पण स्वानंदी अजिबात ऐकत नसते आणि समरला मात्र इकडे भरपूर असं एन्जॉय करायला ती लावत असते. आता शेवटी स्वानंदीसाठी तो सुद्धा इथे पाणीपुरी खाऊ लागलेला असतो आणि पाणीपुरी खात असताना आता मात्र इकडे स्वानंदी म्हणत असते, राजवाडे काळजी करण्याची गरज नाही. पण प्रेक्षकांनो, जेव्हा समर आणि स्वानंदी हे बाहेर एन्जॉय करत असतात तेव्हा पाठीमागे मात्र मल्लिकाने खूप मोठा कट रचलेला असतो. तिने इकडे आता अर्पिताला फोन केलेला असतो आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा फोन करून भेटायला बोलवलेलं असतं आणि त्यानंतर मात्र इथे फोन करून भेटायला बोलवूनच आता तिला असं सांगण्यात आलेलं असतं की तू काहीही कर आणि त्याचबरोबर तिच्या नवऱ्यालाही सांगण्यात आलेलं असतं की तुम्ही इथे काहीही करा पण अर्पिताला थोड्या दिवसासाठी इकडे पाठवा, कारण इथे स्वानंदी मात्र आम्हाला या घरातून बाहेर पाठवेल आणि त्याचबरोबर आम्हाला इथे राहू सुद्धा देणार नाही असं इकडे सांगण्यात आलेलं असतं आणि त्यामुळे मात्र इथे आता अर्पिताच्या नवऱ्याने अर्पिताला सुद्धा पाठवलेलं असतं. जेव्हा समर स्वानंदी घरी येतात तेव्हा मात्र इथे त्यांना उशीर झालेला असतो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी नेहमीप्रमाणे देवपूजा करायला लागलेली असते आणि नेहमीप्रमाणे देवपूजा करत असताना मात्र आता इकडे मात्र ती एका गोष्टीचा विचार करत असते की आता समर तिला म्हणत असतो, खरं सांगू का स्वानंदी मॅडम, तुम्ही जेव्हापासून ह्या घरामध्ये आलेला आहात ना तेव्हापासून घरामध्ये आनंद निर्माण झालेला आहे आणि तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीमुळे घर मात्र अक्षरशः प्रसन्न होतंय असं सुद्धा आता इथे तो बोलू लागलेला असतो. हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र इथे लगेचच स्वानंदी म्हणत असते, राजवाडे असं काहीही नाहीये, तुम्हाला माझं कौतुक करायची काही गरज नाहीये. तेव्हा समर म्हणत असतो, असं कसं नाहीये. त्याच वेळेला आता इकडे हे दोघेही जण फार आनंदात असताना बाहेरून कोणाच्या तरी ओरडण्याचा रडण्याचा आवाज ह्या दोघांना सुद्धा येतो आणि दोघांना सुद्धा ह्या रडण्याचा ओरडण्याचा आवाज आल्याबरोबर आता मात्र समर आणि स्वानंदी बाहेर जाऊन पाहतात की नेमकं काय झालेलं आहे आणि नेमकं त्याच वेळेला आता इकडे ही जी काही स्वानंदी आहे तिच्या कानावरती मात्र रडण्याचा आवाज पडतो आणि समर सुद्धा बाहेर जातो. तर आता बाहेर गेल्यानंतर इथे अर्पिताचा नवरा तिला घेऊन आलेला असतो आणि अर्पिताचा नवरा तिला घेऊन आल्यानंतर धक्के मारतच इथे तिला म्हणत असतो, तू इथेच राहायचं आहेस, अजिबातच माझ्या घरी यायचं नाही. समरला मात्र इथे सर्व मुलांची तेवढीच काळजी असते, त्यामुळे मात्र तो इथे म्हणत असतो, हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर तुम्ही प्लीज अशा पद्धतीने इथे काही जरी झालं तरी सुद्धा तिच्याशी ह्या पद्धतीने वागू शकत नाही. एक माणूस म्हणून तुम्ही कसं वागू शकता. तेव्हा तो म्हणत असतो, तुम्हाला जर एवढीच हौस आहे तर तुम्ही मात्र इथे हिला ठेवून घ्या. तेव्हा मात्र इथे आता ती रडायला लागते आणि रडत असतानाच आपण पाहतो की आता लगेचच इथे ती मल्लिकाच्या गळ्यात पडते आणि रडायला सुद्धा लागलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे समर आता कशा पद्धतीने हे सगळं सावरेल आणि स्वानंदी मात्र इथे कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल हे पाहणं फारच जास्त रंजक असणार आहे. आता ह्या मंदाकिनीचा मल्लिकाचा उघडपणा किंवा खोटेपणा सर्वांसमोर कसं आणेल हे सुद्धा तेवढंच